हाय. हॅलो. अक्षया, तू आज लतिकाच्या माहेरी आहेस. तर उशाक्काला लतिकाच्या माहेरी येऊन कसं वाटतंय? उषाक्काची पहिलीच वेळ आहे इथे येण्याची, पण अक्षयाला मात्र खूप आनंद झालाय की ती लतिकाच्या माहेरी आली आहे. कारण फक्त लतिकाच नाही तर कुठेतरी ते अक्षयाचं सुद्धा माहेर आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे खूप छान वाटतंय. आज साधारण 10-11 महिन्यांनंतर मी नाशिकला नाशकात आले. येतेस. त्यामुळे खूप मस्त वाटलं मला. वाव, ग्रेट. तू नाशकात आलीयस. आज तुझं लतिकावर तर नाशिककरांनी भरभरून प्रेम केलं. तुला सपोर्ट पण तेवढा मिळाला नाशकातनं. आज तुझा प्रयोग नाशकात आहे. तर नाटकाबद्दल किंवा नाशिककरांना नाटकाबद्दल काय सांगशील? लॉकडाऊन नंतर किंवा कोविडच्या पूर्ण काळानंतर सगळं रिझ्यूम झालं हळूहळू करत, सगळ्याचा अनलॉक झाला. आणि मी पाहिलेलं पहिलं नाटक कोविड नंतर इथे पाहिलं होतं, महाकवी कालिदास कला मंदिर नाशिकमध्ये. आणि मी अनन्या नावाचं नाटक पाहायला आले होते आणि तेव्हा असं झालं की आपल्यालाही असंच काहीतरी करायचंय, आपल्यालाही छान काहीतरी काम करायचंय आणि मी कधी या स्टेजवर परफॉर्म करणार, असा एक विचार तेव्हा माझ्या मनात येऊन गेला होता. आणि मला खूप आनंद होतोय की 1-1.5 वर्षानंतर मला इथे ह्या स्टेजवर परफॉर्म करायला मिळतंय. त्यामुळे प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की जितक्या शहरांमध्ये जाऊन ज्या ज्या नाट्यगृहात आपल्याला आपली कलाकृती सादर करता येईल अशी सगळ्यांचीच इच्छा असते. आणि आज कुठेतरी ती माझी सुद्धा इच्छा पूर्ण होते. त्यामुळे ऑफकोर्स छान वाटतं. ग्रेट मॅनिफेस्टेशन. येस. सो उशाक्काचं वय आणि तुझं वय त्याच्यात बराच फरक आहे. हो. आणि वी ऑल नो की तुझ्या घरी तुझी एक आजी आहे जी खूप गोड आहे. तर कुठेतरी तू तिला पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केलास का? ऍक्च्युली मी तिला असं पोर्ट्रे करण्याचा नाही प्रयत्न केला. पण ना माझ्या घरी भरपूर मला खूप आज्या आहेत, मला आजोबा सुद्धा आहेत. त्यामुळे मी अशा वातावरणात वाढले. आणि मुळात ही गोष्ट एका फक्त बाईची नाही तर त्या जोडप्याची आहे. Right. आणि अशी अनेक जोडपी मी वेगवेगळ्या वयोगटात पाहिली आहेत. त्या दोघांमधलं जे नातं आहे ते किंवा छोटे छोटे नुअन्सेस असतात ते मी कुठल्या ना कुठल्या जोडप्यात पाहिलंय. आणि मी तेच कुठेतरी एकत्र आणून उषाक्का आणि राजाभाऊंची जी गोष्ट आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि मुळात मला असं वाटतं की जे आपण खऱ्या आयुष्यात बघतो ते त्यातल्याच गोष्टी आपल्याला नाटकात पाहायला मिळतात. किंवा अनेकदा असं होतं की नाटकात पाहिलेल्या गोष्टी आपल्याला अनेकदा असं वाटतं की अरे हे माझ्या खऱ्या आयुष्यात पण घडलं पाहिजे. Right. त्यामुळे तो एक छान गिव्ह अँड टेक आहे दोन्ही गोष्टींचा. आणि माझ्या प्रत्येक आजीमधून, माझ्या आईमधून, एखाद्या काकी काकांचं जे नातं आहे ते सुद्धा मी पाहिलंय. सो प्रत्येक जोडप्यातून मी काही काही गोष्टी घेतल्या. ग्रेट. जसं मी अक्षयाला पण हेच विचारलं की तुम्ही दोघं एकाच चॅनलचं सिरियल करत होतात, पण तुमच्या भेटीगाठी तेवढ्या नव्हत्या असं तो म्हणाला. पण मग नाटकात तुमची एकदम गोड अशी एक जोडी दिसतीये. तर ते तुमचं बॉन्डिंग कसं वाटलं? नाटकाची प्रोसेस जी असते त्यात सगळ्याच गोष्टी आम्ही जितका तुम्ही वेळ घालवता तितक्या आम्ही दोघं एकमेकांना ओळखू लागलो. कारण अक्षयला आतापर्यंत स्क्रीनवरच पाहायचो आणि जेव्हा आपण अवॉर्ड शोज मध्ये काही इंटरॅक्शन व्हायचं खूप लिमिटेड असायचं. आणि तो ज्या प्रकारची भूमिका अजूनही त्याच्या मालिकेत सादर करतोय त्याच्याकडे बघून असं थोडंसं एक काय म्हणतो, हो, थोडं गंभीर आहे तो असं वाटतं. पण हळूहळू जशा जशा तालमी होत गेल्या तसं तसं कळलं की तो अतिशय फन लव्हिंग माणूस आहे. आणि तो एक कम्फर्ट झोन कुठेतरी डेव्हलप झाला 1-1.5 महिन्याच्या काळात ऑफकोर्स. आणि मला असं वाटतं की तुम्ही कुठेही काम करा, मग ते अगदी ऑफिसमध्ये असो किंवा तुम्ही एखादं शूट करत असाल, ते ग्रॅज्युअली होतं. आणि आय थिंक पूर्णच टीम आमची खूप चांगली बॉन्ड झाली. मग आमचे डिरेक्टर आहेत ते सुद्धा एक पात्र साकारतात. सो ते आहे, किंवा अमृता आहे जी अजून एक अभिनेत्री आहे या नाटकामध्ये. सो आमच्या चौघांचंही बॉन्डिंग असं खूप हलकं फुलकं लाईट नोटवर आहे एकमेकांबरोबर. अक्षयाचं वय बघितलं आणि उषाक्काचं वय बघितलं त्याच्यात बराच फरक आहे. तर ते चॅलेंजेस काय होते? खूप चॅलेंजेस होते. मुळात लतिकावरून इथे शिफ्ट होणं सुद्धा एक मोठा चॅलेंज होता. कारण सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही वाचनाला भेटायचो तेव्हा सारखे मला डिरेक्टर रिमाइंडर द्यायचे की तुझं तो वाला लहेजा इथे येतोय सारखा. सो त्याच्यावर काम करावं लागत होतं वयावर डेफिनेटली. कारण कित्येकदा असं व्हायचं की सीन सुरू करताना फुल बेरिंग घेतलेलं असायचं आणि मग नंतर एक 5-10 वाक्यानंतर ती थोडी तरुण आणि मग जशी सीनचा शेवट होईपर्यंत ती एक अगदी म्हणजे नॉर्मल माझ्या वयापर्यंत मी यायचे. सो ह्याच्यावरती काम डेफिनेटली करावं लागलं आणि ते पूर्णच्या पूर्ण क्रेडिट मी म्हणेन डिरेक्टरचं आहे की त्यांनी ते करून घेतलं. ग्रेट.
तू सिरियल केलं, तुझी सुरुवात आय गेस युनिव्हर्सिटी मधली नाटकाची, हो. एकांकिका आणि हो. ते सगळं. तर ते जे वय असतं किंवा तो जो एक एकांकिका पूर्ण भाग आहे, तर प्रायोगिक रंगभूमी आपण त्याला म्हणतो, की जिथे आपलं घरातलं सामान सुद्धा आपल्याला स्टेजवर दिसतं. तर तिथपासनं प्रायोगिक नाटकाचा तुझा प्रवास, मध्ये तुझं सिरियल झालं, तुझं एक आय गेस साऊथ इंडियन मूवी पण झाली, हिंदी सिरियल तू केलं. तर एवढे सगळे पूर्ण चक्र फिरून कमिंग बॅक टू थिएटर. सो हाऊ डज इट फील? एक आपल्याला वाटतं ना की आपण ज्या गोष्टीसाठी एवढी सगळी मेहनत केली त्याचं फळ मला आत्ता मिळालं असं मी म्हणेन. कारण आपल्याला आय एम शुअर हे बऱ्याच जणांना माहित नसेल, पण आपण बऱ्याचदा ऍक्टिंग हे एक असं क्षेत्र आहे ना की तुम्हाला नेहमी तुमच्या आवडीचंच काम किंवा तुम्हाला हेच करायचं असं नसतं. बऱ्याच गोष्टी त्यात इन्व्हॉल्ड असतात. कारण बऱ्याचदा असंही होतं की आर्ट डझंट पे ऍज वेल, हा पण एक मुद्दा असतो. बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामुळे कधी कधी असंही होतं की आपल्याला थिएटर करण्याची खूप आवड असते, ते पॅशन असतं, पण तितका वेळ कधी कधी इथे देता येत नाही किंवा बरेच फॅक्टर्स असतात. आणि आज मला असं वाटतं की म्हणतो ना इतकी वर्ष, आता 8-9 वर्ष झाली की प्रोफेशनली काम सुरू केलं होतं. तर ह्या 8-9 वर्षांनंतर जेव्हा आज हे नाटक मिळालंय, तर मला वाटतं ते माझं काय म्हणतात, माझी जी सगळी मेहनत होती ती आत्ता सार्थकी लागली असं म्हणायला हरकत नाही. नाही, हा तुला मिळालेली आतापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट. अरे 16 प्रयोग झालेत नाटकाचे, ह्या नाटकाचे आतापर्यंत. या 16 प्रयोगांमध्ये आतापर्यंत कुठे असं झालंय का की आहा हा मोमेंट, दॅट वॉज माय मोमेंट, असं काही? दोनदा ही गोष्ट 2-3 वेळा अशी गोष्ट घडली आणि ह्या तिन्ही जे एक्सपिरियन्सेस होते ते वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांचे होते. की एक लहान मुलगी होती, अगदी आय थिंक आमचा 3राच प्रयोग होता ठाण्याचा, आणि प्रयोग झाला 7वी-8वीतली मुलगी असेल. ती आली आणि तिने अगदी मिठी मारली आणि ती अशी होती की ताई मला पण मोठं होऊन ना असं काम करायचंय आणि मला नाटकांमध्ये काम करायचंय. हे जेव्हा ती म्हणाली ना तेव्हा मला एकदम माझी आठवण आली की कारण लहानपणापासून आई आम्हाला नाटक बघायला घेऊन जायची. सो मला एकदम ते रिफ्लेक्शन आलं की आपण ज्यांना बघून मोठे झालो आहोत त्यांचं नाटक पाहिल्यावर माझ्या डोक्यातही व्हायचं की मला सुद्धा हे करायचंय. आणि अगदी मी म्हणाले जसं 1.5 वर्षांपूर्वी पण जेव्हा मी ऋतुजा बागवेला स्टेजवर पाहिलं तेव्हा सुद्धा मला असं झालं की अरे मला पण हे करायचंय. सो डेफिनेटली जर एखाद्या 26 वर्षाच्या मुलीच्या मनात हे येऊ शकतं आता सुद्धा, तर डेफिनेटली जर आपण अशी एखादी गोष्ट एका 12-13 वर्षांच्या मुलीच्या मनात आणून देऊ शकतो, तर मला असं वाटतं की मग माझ्यासाठी ती पोचपावती आहे की ती पोहोचली आहे आणि आपण आपलं कोणाला तरी इन्स्पायर करतोय आपण आपल्या कामातून, याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. दुसरा एक्सपिरियन्स असा होता की प्रयोग झाला आणि काही भेटायला येतात तसे बरेच जण मेकअप रूमच्या बाहेर थांबले होते आणि मी दार उघडलं आणि पहिले असे कन्फ्युज होत्या त्या बाई, आणि मग अय्या तुम्हीच आहात म्हटलं. मग त्या फुल गोंधळल्या, कारण काय असं होतं की आमच्या डोक्यात साधारण तुम्ही साडीतल्या लतिकाचा एक इमेज घेऊन आलात, मग तुम्ही जेव्हा स्टेजवर आलात ना तेव्हा पहिले 2-3 मिनिटं आम्हाला कळलंच नाही की कोण आले, म्हणून त्या नुसत्याच होत्या, म्हणजे त्या बघत होत्या की ह्या बरं काहीतरी चालू आहे स्टेजवर. मग त्यांना नाटक सुरू झाल्याचं एक 3ऱ्या मिनिटावर त्यांना रिअलाइज झालं की ती मी होते. आणि त्या म्हणाल्या आम्हाला बिलीव्हच नाही झालं की तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या बाईचं काम तुम्ही करताय, कारण पोस्टर्सवर पण आत्ता आम्ही जे आमचे नाटकातले खरे लुक्स आहेत त्या रिव्हील झाले. तर त्यांना असं होतं की आम्ही ओळखलंच नाही तुम्हाला. सो ते कुठेतरी मला असं वाटलं की अरे वा, याचा अर्थ आपलं काम थोडंसं बरं होतंय. आणि मग ते म्हणाले की आणि ते 2.5 तास जे काय आम्ही तुम्हाला त्या लुक मध्ये पाहिलं, त्यामुळे आता जेव्हा मी बनून बाहेर गेले तेव्हा त्यांनी मला ओळखलं नाही. त्यामुळे ती एक मजेशीर गोष्ट होती जी घडली. आणि 3री म्हणजे आमचा प्रयोग झाला ना, एक आजी खास आल्या होत्या आणि मला कोणीतरी येऊन सांगितलं की एक ना आजी तुझ्यासाठी, त्यांना चढता येत नाहीये वर, तर त्या तुझ्यासाठी बाहेर थांबल्यात आणि त्यांची नात आहे त्यांच्याबरोबर. तर मी म्हणाले म्हंटल अहो ती माझीच आजी आहे, कारण माझी बहीण माझ्या आजीला घेऊन आली होती नानीला नाटक बघायला. तर मी म्हणाले नाही ठीक आहे, ती माझीच नानी आहे, ती थांबली असेल. आणि सगळं आवरलं, सगळे लोक गेले, सेट आवरावरीचं काम सुरू होतं, आम्ही पण मेकअप काढला, सगळं आवरून जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा मला कळलं तेव्हा त्या एक वेगळ्याच आजी थांबल्या होत्या
आणि त्यांचं असं होतं की मी खास तुम्हाला भेटायला म्हणून आले आणि मला कळलं की ठाण्यात प्रोग्राम मला अजून कुठेही जाता येणार नव्हतं, पण जसं मला कळलं की ठाण्यात प्रोग्राम, मी माझ्या नातीला सांगितलं की मला घेऊन चल, आणि त्या थांबल्या आणि त्यांना चालताही येईना, त्यांना खूप सपोर्टची आणि आई गरज लागत गं. होती. त्या एक 15 पायऱ्या चढून तिथे पोहोचल्या थांब. होत्या आणि मला अगदी माझ्या आजीची, कारण तेव्हा असं झालं की माझी बहीण आणि माझी नानी सुद्धा तिथेच होत्या आणि बाजूला ह्या आजी होत्या. तर मला खूप भरून आलं की कोणीतरी इतकं रिलेट करते आणि त्यांना आपलं काम आवडतंय म्हणून त्या सुद्धा थांबल्या आणि आवर्जून ते काम बघायला आल्या आणि त्यांना आवडलं, ही मेन गोष्ट. ग्रेट. नमस्कार, मी अक्षय अरविंद नाईक आणि आता तुम्ही मला चूक भूल द्यावी घ्यावी या नाटकामधून उषाक्का या पात्राद्वारे भेटायला येऊ शकता. आमच्या नाटकाचे 15-16 प्रयोग झाले आहेत आणि आम्ही आता मुंबई नंतर नाशिकमध्ये आलो आणि नाशिक नंतर आता परत आम्ही पुण्यात सुद्धा येत आहोत आमचं नाटक घेऊन. तुमच्या घराघरात दिसणारी ही गोष्ट आहे आणि मी इतकंच सांगेन तुम्हाला की जेव्हा प्रयोग झाल्यावर तुम्ही घरी जाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक गोड हसू असेल. हलकं फुलकं नाटक आहे. आम्ही तुम्हाला वीकेंडला खूप स्ट्रेस देणार नाही, कारण आठवडाभर तुम्ही खूप काम करता, त्यामुळे जेव्हा तुम्ही हे नाटक पाहायला याल तेव्हा तुमचा सगळा स्ट्रेस जाईल, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. त्यामुळे तुम्ही आजपर्यंत आमच्या सगळ्यांच्याच कामावर खूप भरभरून प्रेम दिलंय, यापुढे सुद्धा देत जा, अशी मी विनंती करते. थँक्यू.